सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली। त्यात सिंचन विभाग, महाजेनको, टाटा पॉवर, आवाडा यांच्यातील करार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचबरोबर 5630 मेगावॅट वीज निर्मितीसाठीही करार करण्यात आला। या बैठकीत 3 सामंजस्य करार करण्यात आले। जवळपास 24,632 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आज ही महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेली आहे। सिंचन विभाग, महाजेनको, टाटा पॉवर यांच्यातला करार झालेला आहे। काय अधिक माहिती आहे या करारासंदर्भात? हेमाली, राज्य शासनाचं 2030 पर्यंत पारंपरिक ऊर्जा स्रोतातून साधारणतः 50% वीज निर्मिती करण्याचं ध्येय आहे। त्याच प्रोग्रामच्या अंतर्गत या 3 करार झाल्याची माहिती उपलब्ध होती, ज्याच्यामध्ये जवळपास 5630 मेगावॅट वीज निर्मितीचा करार केला गेलेला आहे आणि 24,632 कोटीची गुंतवणूक आहे। या संपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून 10,000च्या आसपास रोजगार निर्मिती अप्रत्यक्षरित्या होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोयना, भिवपुरी, शिरोहता, पवना अशा वेगवेगळ्या ठिकाणी याची वीज निर्मिती होणार आहे आणि ती महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी वापरली जाईल। महाराष्ट्रासाठी एकतर एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होणं हा एक पहिला उद्देश, दुसरीकडे वीज निर्मितीच्या माध्यमातून जी अपारंपरिक माध्यमातून वीज निर्मिती होणार, त्याच्यामुळे पोल्युशन सारखे इतर जे मार्ग वारंवार त्रासदायक होत आहेत ते कमी होतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक दिलासा देणारे असे हे 3 करार आहेत असं म्हणावं लागेल। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।